नमस्कार, मी प्रणाली पाटील स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर। हॅलो गाईज, तर आज पंचरा व्लॉगला स्टार्ट करूयात आपल्या। तर आज हे बघा, आज 1 2 3 दिसतं ते 3 लेयर्स आपल्याला केक करायचा आहे आणि हीच ऑर्डर होती। सो मी सगळं केक पटापट फिनिशिंग देऊन घेतले आणि नंतर परत टायमावर ऑर्डर आली तर ते मी सेट करून घेतलं आणि पटापट डेकोरेशन करून घेतलं। तो केक आधी कंप्लीट करून ठेवून दिला आणि मग आता परत ह्या केककडे वळली आणि ह्या केकला मी बॉर्डर्स दिल्या आणि ऑब्वियस पाऊस पडत होता त्याच्यामुळे मला भीती होती की आता पाऊस पडल्यावर कसं काय जाताना प्रॉब्लेम होणार, केक वगैरे भिजायला नको, बॉक्स वगैरे भिजायला नको। पण तरी ठीक आहे, तरी मी आपलं केक टॉपर्सची एक ऑर्डर होती आपल्याला ती कंप्लीट करून घेतली आणि ह्याच्या स्पेसरला फोटोज वगैरे ते सगळं लावून घेतलं, तो रेडी करून घेतला आणि मग केकला पण फ्लॉवर्स अँड ऑल सगळं लावून घेतलं आणि हा केकची मी प्रॉपर फोटोजच नाही काढले पण तरी ठीक आहे। तो केक गेल्यानंतर आपण निघालो व्हेन्यूवर। ओके, लास्ट टाईमचा सेम व्हेन्यू होता अशोका हॉल। सो आपल्याला नेहमी तिकडेच जास्त ऑर्डर्स असतात त्याच हॉलवर। सो आता परत आपण तिथेच निघालो आहोत जायला आणि ऑब्वियस केक तुम्हाला तिकडे सेट केल्यावरच बघायला भेटेल, जो की आपला खूप जास्त ट्रेंडिंग केक आहे, तोच आपल्याला तिथे जाऊन सेट करायचा। तर आम्ही इथे पोचलो हॉलवर आणि तिथे आम्ही गाडी पार्क केली आणि मग मी आपलं सगळं जे सामान आहे केकचं वगैरे तर ते एक 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 काढलं आणि दादाच्या हातात दिलं। तर आम्ही तिथे बसलेलो कारण की त्यांची आता 5 मिनटात एंट्री होणारच होती। सो त्यांची तिकडे एंट्री होत होती तोपर्यंत मी इकडे केक बॉक्समधून काढत होती कारण की एंट्री केल्यानंतर ऑब्वियस थोडं स्टेजवर डान्स वगैरे होणार आणि मग केक कटिंग करणार। सो मी तेव्हा बॉक्समधून केक काढायला घेतले फटाफट। तर केक बॉक्समधून काढल्यावर सगळं प्रॉपर आहे की नाही ते बघावंच लागतं कंपल्सरी। सो मी ते प्रॉपर बघितलं, जर काय थोडंसं फार कमी जास्त वाटत असेल तर मी तिथल्या तिथे ॲडजस्ट करते आणि मग तिकडे त्यांना मी विचारलं की नक्की आत्ताच द्यायचं आहे ना केक, की कारण की तेव्हा एंट्री चालू होती। पण मी सांगितलं की तरी परत विचारा कारण की एंट्री झाल्यानंतर केक सेटअप करायला जाऊयात असं माझं म्हणणं होतं। सो एंट्री झाल्यानंतर मग आम्ही गेलो तिकडे केक सेट करायला। ऑब्वियस 3 गोष्टी न्यायच्या होत्या। एक खालचा बेसवाला मोठा केक जो की खूप जड होता कारण की चॉकलेट ट्रफल केक होता आणि मधला जे स्पेसरचा आहे तो आणि वरचा केक। ओके, सो म्हणून मी मदत मागवली आणि मग त्यांच्याकडे थोडे केक्स आणि ते सामान दिलं आणि मी थोडंसं घेतलं आणि मग तिकडे गेल्यानंतर केक सेट केला, एकावर एक जसं पाहिजे होतं तसं ठेवलं। जो फोटो त्यांना पुढे पाहिजे होता तो मी पुढे ठेवला आणि मग त्यांना केक प्रॉपर सेटअप करून दिला आणि केक सेटअप करून दिला आणि मशीन आपली रोटेटिंग मशीन चालू करून मी आली खाली। पण ॲक्च्युली तो जो आपला केक टॉपर आहे जो त्यांच्या नेमचा जो कस्टमाइज करून ठेवलेला, जो कस्टमाइज केलेला तो थोडा बेंड झालेला, तर मी परत गेली आणि ते जे काय बेंड झालेलं ते मी प्रॉपर केलं। मशीन प्रॉपर परत स्टार्ट केली, मशीन स्टॉप केली, ते जे काय ॲडजस्टमेंट करायचं होतं ते ॲडजस्टमेंट केलं आणि परत मशीन स्टार्ट केली आणि रिटर्न आपल्या माझ्या जागेवर आली आणि मग नंतर त्यांचे चांगलं फोटो सेशन वगैरे चालू होतं आणि मग फोटो सेशन झाल्यानंतर त्यांनी थोडा वेळ 2 मिनटं मशीन मला स्टॉप करायला सांगितलेली फोटोज प्रॉपर काढण्यासाठी आणि मग फोटो सेशन झाल्या परत मी गेली, मशीन चालू केली आणि रिटर्न आली आणि मग नंतर त्यांचं मस्त केक कटिंग वगैरे झालं आणि ऑब्व्हियसली नेहमी खालचा कट करायचा, खालून मेन कट करायचा केक, वरचा नाही कट करायचा। तसंच त्यांना तुम्ही तसं सांगूनच ठेवलेलं की खालचा केक कट करायचा। सो त्यांचं मस्त सेलिब्रेशन वगैरे झालं आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर पार्ट येत होतो केक उचलून आपल्याला जिथे जेवणाचं असं तिथे नेऊन ठेवायचं। ओके, तर मग आम्ही तो सेटअप वगैरे केक वगैरे घेऊन गेलो बाहेर जेवणाच्या इथे आणि तिथे स्पेस होती तिथे आम्ही केक नेऊन ठेवला आणि ऑब्वियस ते जे एडिबल पार्ट आहे तोच मी तिथे ठेवला, जे नॉन एडिबल पार्ट आहे फॉर एक्झाम्पल फ्लॉवर्स अँड ऑल ते सगळं काढलं आणि केकच्या स्पेसरवरचे जे फोटोज होते तर मी ते काढले आणि तिथल्या तिथे त्यांना रिटर्न दिले आणि मग आम्ही निघालो। केकचं सगळं काम झाल्यावर मला थीम पण द्यायची होती, जी आपण स्पायडरमॅन थीम बनवलेली ती, तर जटवायतच राहतात आणि ते आपण केक बनवतात तर त्यांना मला थीम द्यायची होती। तर त्यासाठी आम्ही 2 मिनटं थांबलेलो आणि मग त्यांना आम्ही थीम दिली आणि मग सरळ निघालो घरी। आपला आजचा होता डेली व्लॉग। तर येस, मी मध्ये खूप जास्त गॅप दिला व्लॉगसाठी आणि आता पण मी ट्राय करते की मी ऑब्वियस कंटिन्यू करू व्लॉगिंग। तर तुम्हाला काय वाटतं, मी कंटिन्यू करावं की नाही करावं हे मला तुम्ही कमेंटमधून सांगा आणि कसा वाटला व्लॉग ते पण सांगा। ठीक आहे, चलो बाय बाय।